नेहमी असे सोबत रहा। सुरेश धस आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। सुरेश जी, आपण बघतोय वाल्मिक कराड अखेर सीआयडी पोलिसांसमोर शरण गेला आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया द्याल? काय नाही, चांगली बाब आहे। ते स्वतः जर सरळ वाल्मिक अण्णांना सरेंडर झाले असतील तर चांगली बाब आहे। आणि पळून पळून तरी कुठपर्यंत पळणार, शेवटी पोलीस त्यांच्या याच्यापर्यंत गेलेच असतील। आणि माझी आता विनंती अशी राहणार आहे की जरी ते अरेस्ट झालेले असले तरी त्यांच्या प्रॉपर्टी अटॅचमेंट मात्र थांबलं नाही पाहिजे, ते सुद्धा केलं पाहिजे। निश्चितच सुरेश जी, माझे सहकारी राहुल आपल्यासोबत पुढचा संवाद साधतील। राहुल साहेब, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की वाल्मिक कराड हा शरण आलाय, त्याला अरेस्ट नाही झालेली, ह्याच्यातनं काय अर्थ घ्यायचा? हो, शरण आले आणि अरेस्ट केली, एकच झालं। कदाचित पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचणारच होते काही वेळात, त्याच्यापेक्षा आपलं आपणच गेलेलं बरं म्हणून आले असतील। परंतु पोलिसांनी चोहीकडून गाठल्यामुळेच ते शरण आलेत ना, तसे कसे शरण आले? साहेब, तुमचं मनपूर्वक अभिनंदन आहे। ओके, साहेब, तुमचं मनपूर्वक अभिनंदन आहे की तुम्ही हे प्रकरण अगदी सुरुवातीपासून ताणून धरलं। काही वेळापूर्वी आपण बोललो आणि तुम्ही म्हणालात की मला मनस्वी चीड आलेली होती। चीड ही वाल्मिक कराडच्या संदर्भातली होती, म्हणजे खंडणी प्रकरणातली, की दुर्दैवी संतोष देशमुख यांचा ज्या पद्धतीनं खून करण्यात आला त्याची चीड होती। तुम्हाला चीड नेमकी कोणाची आली? वाल्मिक कराडची आली आहे का आणखी त्याच्याहून मोठे असलेले कोणी? मारणाऱ्यांची, मग मारणाऱ्यांना आदेश देणाऱ्याची जास्त चीड आहे ना। मारणाऱ्यांची तर चीड राहीलच, परंतु ते मारणाऱ्यांना आदेश देणारे हे आका हेच ना। नाही, वाल्मिक कराड आका आहेत की त्याच्याहून आणखी दुसरे मोठे आका आहेत की तुम्हाला वाटतं की त्यांना सुद्धा अरेस्ट व्हायला हवी? सुरेश धस साहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आपण पाहतोय काही तांत्रिक कारणांमुळे राहुल त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। मात्र धस यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली। राहुल, जर आपण वाल्मिक कराडचा व्हिडिओ बघितला तर त्यांनी यामध्ये स्पष्ट सांगितलंय की राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जातंय आणि केसमध्ये जो गुन्हा दाखल झालाय तो खोटा खंडणीचा गुन्हा दाखल झाला, असं देखील स्वतः वाल्मिक कराड म्हणतोय।